ओवर की शुरुआत पैट्रिक इस वक्त गेंदबाजी के लिए इस वक्त शुरुआत हो रही है और एक तरफ अशरफ मैदान के अंदर। अब तक के 2 मैच जो खेले हैं अशरफ ने, एक पहले मैच में 60 रन बनाया 19 गेंदों में, उसके बाद 20 गेंदों में रन बनाया, यहाँ पर 24 गेंदों में इस वक्त 74। मोना सोनावने की ओर से 3 गेंदों पे 3 6 अशरफ के लिए 2000 रुपए। दोन्ही टीमसाठी बॉलर इम्पॅक्ट प्लेयर आणि बॅटिंग इम्पॅक्ट प्लेयर आहे, लक्षात घ्या. पलीकडे लाईटचा पोल जो फ्लड लाईट्स आहे, स्कायलाईनचा जो बॅनर आहे, सौरभ मेहता साहेबांचा जो बॅनर आहे स्कायलाईनचा, त्याच्या मागे या लाईटचा मेन स्विच आहे. त्या ठिकाणी कोणीही बंद करू किंवा चुकून त्या ठिकाणी जाऊ नका प्लीज. इम्पॅक्ट प्लेयर आहे बॅटर, इम्पॅक्ट प्लेयर आहे बॉलर. आणि विनंती राहील, ज्या ठिकाणी डगआउटमध्ये प्लेयर बसलेले आहेत तिथे कृपया प्रेक्षकांना विनंती करतोय, खेळाडूंसाठी आपण खुर्च्या उपलब्ध करून द्या प्लीज. कुणाल विचारे यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. कुणालजी आपलं हार्दिक स्वागत. जय महाराष्ट्र. व्यासपीठावर विजयलक्ष्मी शेट्टी मॅडम, त्याचप्रमाणे रोहित अण्णा यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे कुणालजी विचारे यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. संघासाठी पहिले षटक घेऊन येतोय पॅट्रिक, मॅन फ्रॉम गोराई. डावखरा बॅटर, स्ट्राइकला अशरफ खान, नॉन स्ट्राइकला प्रणय कोळी, मॅन फ्रॉम बंदर पाखाडी. आइए पैट्रिक इस वक्त गेंदबाजी के लिए, और एक तरफ मनोज सोनावने हमारे मित्र हैं जिन्होंने यहाँ पर कहा है अगर अशरफ 3 गेंदों में 3 6 लगाते हैं तो उनको 2000 रुपए का इनाम. आणि गोराईचा महाराजा पारितोषिक होतं. पहिल्याच बॉलवर जातोय चौकार, 4 धावा. पहली गेंद पर चौका आता हुआ, जहां पर गेंद है आज सीधे बल्ले को लगते हुए गेंद बाहर गई. बापू गायकवाड साहेब आमच्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आपण नक्कीच करणार आहोत. आपण या ठिकाणी आलात आज. सानप मेमोरियल ट्रॉफी आपण पाहत आहोत. राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी गेल्या 10 वर्षापासून सातत्याने स्वतः गणेश सानप या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या व्यासपीठाच्या वरती. खऱ्या अर्थानं त्यांचं मार्गदर्शन आणि अजिंक्य, खरोखर अप्रतिम. त्याचं व्यक्तिमत्व खूप छान आहे, सर्व लोकांना घेऊन तो चालतो, खूप चांगली कन्व्हिन्सिंग पॉवर है. अच्छी गेंद है, इस वक्त गेंद को खेला है और लेग साइड पर खेलने का प्रयास. पैट्रिक अपना पहला ओवर लेकर आए हैं. बात करें तो पैट्रिक युवा खिलाड़ी है, बोरली बेस्ट ऑफ बोरली से इस वक्त स्थान उनका निश्चित है. पहले ओवर की शुरुआत करते हुए राहुल साउंड इस वक्त खिलाड़ियों को इस वक्त हौसला अफजाई करते हुए आप लोग देख रहे हैं. मनोज सोनावने जिनकी ओर से पहले 3 गेंदों पे 3 6 लगेंगे तो 2000 रुपए. और पैट्रिक अगर बात करें तो जो खिलाड़ी है ये एक अलग लेवल का, नए अपकमिंग स्टार्स वाले खिलाड़ी है. आणि पॅट्रिक साठी, हॅट्रिक साठी तात्या बॉईज, सिद्धेश्वर मित्र मंडळ, तात्या बॉईज गोराईचा राजाकडून, जर महाराजा गोराईचा महाराजाकडून हॅट्रिक साठी पॅट्रिकच्या 2500 रुपयाचा पारितोषिक आहे. आइए क्या बात है, आज सभी के लिए इनामों की राशि आप लोग देख रहे हैं. फुलटॉस गेंद है, गेंद को खेला लेग साइड रीजन पर, वहां पर खिलाड़ी रहेंगे, गेंद को फील्ड करेंगे. गेंद पर आए खिलाड़ी सोहम राणे, अच्छे खिलाड़ी है, युवा इस वक्त सोहम. बोरली क्रिकेट बहुत बड़ा, और अक्सर कहा जाता है की नाही मुंबई ही क्रिकेटची पंढरी आहे, पण या पंढरीचा किल्ला जर कोणी राखला असेल तर बोरिवली. अनेक खेळाडू या बोरिवली कांदिवली उपनगराने दिलेले आहेत, आंतरराष्ट्रीय लेवल दर्जाचे खेळाडू, टेनिस बॉल क्रिकेटचे खेळाडू. मी अश्विन सुर्वे साहेबांना विनंती करते, आपलं हार्दिक स्वागत, वॉर्म वेलकम. अश्विन सुर्वे साहेब, आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत, सुस्वागतम. पैट्रिक की अगली गेंद आप लोग देख रहे हो. अगली गेंद की शुरुआत पैट्रिक द्वारा. इस बार गेंद को खेला है बिल्कुल भी सही बल्ले के बीच में, और इस बार 8 नहीं 9 नहीं 10 है. शानदार शॉट इस वक्त लगाते हुए अशरफ. अशरफ का मतलब होता है सबसे सर्वश्रेष्ठ, सबसे सम्मानित, ऊंचे दर्जे वाला.
ये अशरफ है और हर गेंद को ऊंचा लेकर जा रहे हैं। क्या बैटिंग है, बहुत ही शानदार नजारा उनका, बल्लेबाजी को लेकर हंसमुख चेहरा है उनका, शानदार बैटिंग स्टाइल उनकी। अच्छा शॉट, फिर एक बार खेला फाइन पर, वहां पर कोई खिलाड़ी मौजूद नहीं है, चौका आया है, मौका आया है और 4 रनों के साथ मैदान के अंदर रन संख्या बढ़ोतरी लेती हुई। बात करें बोरली बॉयज, अगर बात करें इस परिसर की, जो बैटिंग नरेश चावला ने की, पापा ने की, एक जमाना उनका था, कई ऐसे मैच जिन्होंने बंडा बॉयज के लिए खेले, आउटस्टैंडिंग बैटिंग। उसके बाद अगर कोई लेफ्टी खिलाड़ी हमारे परिसर में होगा तो अशरफ होगा। क्या बैटिंग लाइनअप है और क्या बैटिंग कर रहा है, एक से बढ़कर एक। प्रेक्षक बघा, आपण वेगवेगळ्या ठिकाणी सज्ज आहेत आणि त्यांना माहित आहे हे कांदिवली बोरिवलीचे प्रेक्षक आहेत, त्यामुळे बेस्ट ऑफ कांदिवली विरुद्ध बेस्ट ऑफ बोरिवली आपापल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत. आणि अजून एक चेंडूला खेळून काढलेला आहे, वाईड इज लॉंग चेंडू सीमावर चौकार खणखणी दणदणी 4 धावा. व्हॉट अ शॉट. यहां पर मिलता हुआ बल्लेबाजी को लेकर अशरफ इस वक्त बहुत आक्रामकता है, साथ में उसके है प्रणय कोहली। कांदिवली टीम बहुत ही बेमिसाल टीम है, शानदार टीम बनी है, दोनों के पास 50-50% के युवा और तजुर्बेदार इस वक्त खिलाड़ी टीम में शामिल है। ग्लेन एक तरफ से टीम का नेतृत्व करते हुए, चतुर इस टीम में शामिल है, सबसे बढ़िया खिलाड़ी। लेकिन इस बार चतुर का कुछ अच्छा गेम नहीं हुआ, पहली गेंद पर आउट हुए गए मैच में, आपने देखा होगा जब अपने टीम से खेल रहे थे। राहुल सावंत जिन्होंने गेंदबाजी की नहीं, लेकिन अब मौका है। आइए, पहले ओवर का खेल समाप्त हुआ, रन संख्या पहले ओवर के बाद बेस्ट ऑफ कांदिवली की रन संख्या है 20। आइए आपण वळूया आता थेट स्टेजच्या दिशेला, ज्या ठिकाणी आपल्यामध्ये समाजसेविका या ठिकाणी उपस्थित आहे, विजया लक्ष्मी शेट्टी। वॉर्म वेलकम विजया मॅम, आपका हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून। त्यानंतर सुयोग महाडिक या ठिकाणी आहे, अश्विनी सुर्वे, आणि त्या अगोदर आपण पाहूया विजया लक्ष्मी शेट्टी मॅम यांचा सन्मान केला जातोय। क्या बात है, वाह 100%, दाग अच्छे है, कपड़ों पे दाग लगने चाहिए, सुपरमैन डाई लगाते हुए। और एक तरफ विजया लक्ष्मी जी का सत्कार होता हुआ, मानस भंडारी वहां पर, पैनफॉर्म वजीरा। मानस जिस प्रकार समुद्र में गोताखोर गोता लगाता है उस प्रकार का ये डाय था, और मानस को अक्सर समुद्र में डाय लगाने का आदत है, उस प्रकार का डाय उनको लगता हुआ। प्रकाश सिंह, क्या बैट, क्या फील्डिंग, आउटस्टैंडिंग। एक रन आए पहली गेंद पर, अगली गेंद, इस बार गेंद नीचे रही, जमीनी सतह पर गेंद को खेला गया, बिट वहां पर किया गया, खिलाड़ी गेंद को फील्ड नहीं कर पाया, अशरफ वहां पर गए। उसके बाद दूसरा सत्कार हम करने जा रहे हैं, सुयोग महाडिक आमच्यामध्ये उपस्थित आहे। सुयोग भाई वेलकम, आपलं हार्दिक स्वागत। आपण पाहत आहोत आपल्यामध्ये यांचा सन्मान केला जातोय, आपल्या बोरिवलीकरांचे मान सन्मान आपण जो राखून ठेवलाय, नेहमी आम्हाला सहकार्य करणारे असे आमचे सुयोग महाडिक यांचा सन्मान केला जातोय, आपण पाहत आहोत। अच्छा शॉट, फिर एक बार लेग साइड रीजन पर, वहां पर कैप पे गेंद है, 2 खिलाड़ियों के बीच में दरार है, गेंद फरार है, 4 रनों के लिए, चौका आएगा। आमचे मान्यवर अश्विनी सुर्वे या ठिकाणी आहेत, अश्विन सुर्वे, माफी द्या, अश्विन सुर्वे या ठिकाणी आहेत, त्यांचा सन्मान केला जातोय। अश्विन भाई आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। अश्विन सुर्वे सर, ओहो क्या बात है, और ये कैच होगा, और बिना कोई गलती किए कैच को शामिल किया। और
कॅथरीन उसके बाद आपल्यामध्ये उपस्थित आहेत निलेश पगारे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. निलेश भाई आपल्यामध्ये निलेश पगारे साहेब या ठिकाणी आहेत. निलेश भाई आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. नेहमी आम्हाला सहकार्य दिला डे 1 पासून आपण पाहत आहोत. नेहमी आमच्या पाठीशी उभी राहणारे असे आमचे निलेश पगारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर म्हणून या ठिकाणी नेहमी आम्हाला सहकार्य करणारे आमचे प्रिय असे बापू गायकवाड या ठिकाणी आहेत. बापूभाई ज्येष्ठ नागरिक आपण कट्टा पाहतो त्या कट्ट्याचे सर्वस्व आणि सामाजिक संस्थेच्या माध्यमातून खूप चांगलं ते काम करत आहेत. एक समाजकारणामध्ये त्यांचा एक खूप मोठा ठसा आहे. असे बापू गायकवाड आपल्यामध्ये उपस्थित आहेत. नेहमी जनतेच्या हक्कासाठी लढाई लढणारा एकमात्र व्यक्ती म्हणजे बापू गायकवाड. बापू दादा आपलं हार्दिक स्वागत. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आमचे अजून एक मान्यवर कुणाल विचारे. कुणाल भाई आपलं हार्दिक स्वागत आहे. कुणाल सर त्यांचा सत्कार केला जातोय सन्मान केला जातोय. कुणाल विचारे अगली गेंद थी आणि त्याच्याबरोबर मी स्वप्नीललाही निवेदन करतो की आपणही या. स्वप्नील पगार साहेब आपणही पुढे यायचे. स्वप्नील पगार साहेब प्लीज. आमचे अजून एक मित्र स्वप्नील पगार साहेब पुढे या. क्या बात है बहुत अच्छा शॉट खेला है राजू. देखा जाए लेग साइड रीजन पर गेंद को खेला वहां पर खिलाड़ी गए घूम पर वहां पर मानस को देखिए कितनी जबरदस्त दौड़ लगाई. ऑन साइड पर खड़े हैं लगभग 25 से 30 कदमों तक दौड़ है वहां पर गेंद के लिए. और इसी के साथ रन संख्या है 26 रन 2 ओवर के बाद. और तीसरा ओवर अब बात करें तो 28 रन 2 ओवर के खेल के बाद. दो ओवरों का खेल समाप्त हुआ है और एक विकेट के नुकसान पर जेपी अभी भी बल्लेबाजी के लिए आए हैं. एक अच्छे बैटर अच्छे बल्लेबाजी दहीसर बॉयज के लिए खेलने वाले जेपी. एक तरफ अशरफ अब तक मैदान के अंदर है. प्रणय इस वक्त आउट हो चुके हैं. तो गेंदबाजी की बात करें तो गेंदबाजी के मार्ग पर इस वक्त सोहम गोराई के इस वक्त सोहम दिनेश लाल क्रिकेट एकेडमी से इस वक्त खेलने वाले खिलाड़ी सोहम. कुछ लोगों ने प्रशिक्षण काम में नाम रोशन किया आयोजन करके नाम रोशन किया. लेकिन कुछ ऐसे खिलाड़ी हैं जिन्होंने प्रशिक्षक बनकर अपना नाम रोशन किया. टीम को चलाना संतोष बंड है आप देख रहे हैं. उसके बाद सचिन नासरे उनके साथ में रहने वाले. उसके बाद अगर बात करें तो मैं अमित बाबा टवाल को देखता हूं धर्मेश जोशी को देखता हूं. अच्छा शॉट. ये जो 4 व्यक्ति हैं जिन्होंने दहीसर बुरली का नाम रोशन किया. सुभाष कुलापटे जी है बुरली बॉयज को आज भी चलाते आ रहे हैं. अच्छी रनिंग अच्छा तालमेल मिलता हुआ. अशरफ अगर टिक जाए तो लगभग इन 6 ओवर में 100 के आसपास का रन इस वक्त नजर आएगा क्योंकि आज बहुत ज्यादा फॉर्म में है. और देखते हैं अब क्या होगा क्योंकि अगली गेंदबाजी के लिए युवा गेंदबाजी के मार्ग पर है. अशरफ के लिए गेंदबाजी लेकर आया है. इस बार फुल लाइन की डिलीवरी है. गेंद को खेला जड़ पर ट्रेन में मिलता है धक्का और अशरफ के बल्ले से मिलता है छक्का 6 रनों के लिए. क्या बात है जलने वाले को जलने दो. अशरफ की बैटिंग आज जो हो रही है ना पूरा मुंबई पूरा भारत देख रहा है. लेफ्ट हैंड बल्लेबाज कमाल की बल्लेबाजी जो मिठास है
एक तरफ चांद आसमान में चमक रहा है, आज मैदान में अशरफ चमक रहा है। पावरफुल बल्लेबाजी। और एक पुल किया, सुपर पुल होता हुआ, क्या मारा है, लपेट कर गेंद को खेला डीप विजन पर, सड़क दे धड़क 6 रन। गाते हैं अगर और एक 6 आए तो मनोज सोनावने की ओर से 2000 रुपए रोक रकम अशरफ के लिए। एक सामने की ओर फिर लेग साइड पर 2 शॉट यहां पर कड़क लगाते हुए। क्या मारा है अशरफ आज फॉर्म में। मनोज सोना ने हमारे मित्र 2000 रुपए नकद निकाल कर रखे, अगर अशरफ 6 लगाते तो उनकी ओर से उनको मिलेगा। युवा गेंदबाज पटकी भी गेंद और 2000 रुपए अशरफ को मिलेंगे। क्या मारा है, दर्शक दीर्घा में गेंद जाती भी 6 रनों के लिए। तालियां बजने चाहिए अशरफ के लिए। आज अशरफ ओश लायन है जिसे रन की भूख है। क्या बैटिंग कर रहे हैं सर्वश्रेष्ठ खिलाड़ी आज इस 10वें पर्व का। बेहतरीन बल्लेबाजी, हर एक गेंद को संचार संक्रमण करता हुआ, बल्ले को ठीक बीच में गेंद को लिया है। तुफानी बल्लेबाजी। अश्विन सुर्वे साहेबांना आपण स्क्रीनवर पाहतोय। हार्दिक स्वागत सर व्यासपीठावर आपलं। आज हर कोई अशरफ की बल्लेबाजी देख रहा है। आज पूरा मैदान अशरफ के नाम से गूंजता हुआ। क्या ललकार है ये, क्या बैटिंग। अभी तो चौथा ओवर भी आना बाकी है जहां पर चैलेंजिंग ओवर है। इस बार गेंद नीचे, बहुत बढ़िया वापसी की है गेंदबाज ने। थोड़ा अगर ऊपर होता तो शायद गेंद पीछे बाहर रहती। दो ओवर के बाद 28 रन संख्या 48। हमारे बीच ओमकार कापड़िया जी हमारे बीच उपस्थित है, वेलकम। डंकर कापड़िया जी हमारे बीच यहाँ पर उपस्थित है। સૌથી પહેલા તમારું હાર્દિક સ્વાગત છે। આપણે અત્યારે અહીંયા આપણે અહીંયા આવ્યા, તમારું હાર્દિક સ્વાગત। या ठिकाणी आपल्यामध्ये कापडिया सर आलेले आहेत, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। अगली गेंद फिर एक बार तैयार, गेंदबाजी के लिए युवा गेंदबाज हल्के हाथों से बिल्कुल भी कूल माइंड गेंद को खेला है ऑफ साइड पर। ठाकुर का फंडा दिमाग को लगे ठंडा, और आज अशरफ का जो दिमाग है एकदम कूल्ड माइंड चलता हुआ। जो गेंद दिखती है उसी को घुमाते हैं, जो नहीं मिलती बल्ले के लाइन पर उसको ढकल कर आगे खेलते हैं। और क्रिकेट यही कहता है, आपको अच्छे गेंद को सम्मान दो, बुरे गेंद का समाचार लो, और अशरफ ने यही किया है। बहुत ही पावरफुल बल्लेबाजी रही है। रन संख्या स्कोर बोर्ड पर 3 ओवरों के बाद अगर बात करें तो रन संख्या स्कोर बोर्ड पर हो चुकी है 49। चौथं षटक आता येणार आहे आणि या चौथ्या षटकामध्ये आपण पाहणार आहोत धावसंख्या आतापर्यंत 3 ओव्हरमध्ये आपण पाहतोय 49। धन्यवाद धनंजय कुलकर्णी सर व्यासपीठावर। विजयलक्ष्मी शेट्टी मॅडम, समाजसेविका, आपला विश्वास सामाजिक संस्था, कला क्रीडा शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक वेगवेगळ्या माध्यमातून ज्यांची उपस्थिती आणि गेले कित्येक काही कार्यक्रम मला करण्याची देखील संधी ताईने दिलेली आहे। विजविधी या ठिकाणी उपस्थित आहेत। काल 2 दिवस आपण उल्लेख करत होतो की या परिसरामध्ये ज्या ज्या ठिकाणी अचानक कुठलीही दुर्घटना घडली, काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं टेरेसवर अचानक आग लागली होती, त्यानंतर कशा पद्धतीने
अग्निशमक दलाचे त्या ठिकाणी अधिकारी पोहोचले, पोलिसांना बोलवण्यात आलं, ज्येष्ठ नागरिक त्यांना त्रास होत होता त्यांना टेरेसवर त्या ठिकाणी व्यवस्थित सुखरूप पोहोचवलं. अशा वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून आपण नेहमीच ज्यांना पाहिलेलं आहे. पण त्या अगोदर जेव्हा अग्निशामक दल येण्याच्या अगोदर त्या ठिकाणी शिवा शेट्टी आणि विजयालक्ष्मी त्या ठिकाणी हजर होत्या, हे महत्वाचं आहे राजू. तेच म्हणतोय मी, कारण बृहन्मुंबई महानगरपालिका असेल, अग्निशमक दलातील असतील, हॉस्पिटलमधली इमर्जन्सी असेल, मात्र त्या अगोदर त्यांना कॉल जात नाही 100-101ला. पहिला कॉल फिरतो विजयला आणि शिवा अण्णांना आणि त्यानंतर काम पूर्ण होतं. अशा दिदीनं आपण पाहतोय स्क्रीनवर. खूप वर्ष काम करण्याची संधी मिळालेली आहे. बघूया या ठिकाणी अवधूत पाटकर येते, सोपा झेल नाही, पॅट्रिक आहे त्या ठिकाणी, मोठी विकेट मिळते आणि लाला बाद होतोय तो म्हणजेच अशरफ खान. नार्वेकर उर्फ चतुर, जे बॉईज या संघाकडून ज्यांनी सुरुवात केली, त्यानंतर रायझिंग सनसाठी देखील काही वर्ष खेळले, मात्र त्यानंतर सँडी एसपी या संघामध्ये दाखल झाल्यानंतर गेल्या वर्षी देखील सुप्रेमोमध्ये पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच, गेल्या वर्षी गुजरात या ठिकाणी झालेल्या स्पर्धेमध्ये 7 बॉल 7 षटकार आणि हेल एनर्जी ड्रिंक्स जे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. बघा या ओव्हरमध्ये तुम्हाला कंपल्सरी 15 रन्स करायचे आहेत. इम्पॅक्ट ओव्हर आहे. पहिल्याच बॉलवर या ठिकाणी आपण पाहतो विकेट गेलेली आहे आणि यश मिळतं ते म्हणजे सत्याला, सत्या मोरेला. आपण पाहतो या अगोदर देखील जे.आर. थॉमससाठी काल बंदर पाखाडी विरुद्ध टाकलेले षटक, त्यानंतर जे.आर. थॉमससाठी आपण जर पाहिलं तर ताई पॅकर्स विरुद्ध टाकलेले एक जबरदस्त षटक. गॉडसन किकाला निश्चितपणे काल झोप लागली नसेल, मॅन फ्रॉम उत्तन त्या अगोदर सत्याने मॅच बनवली होती आणि निश्चितपणे तो सत्या मोरे मॅन फ्रॉम पोईसर प्रीमियर लीग, बबन सावंत असतील, गणेशजी बारे असतील, राम सावंत यांचं जे योगदान आपण पाहिलेलं आहे. त्या स्पर्धेचे आयोजक म्हणून सिद्धेश्वर बॉईज, साईनाथ, त्याचप्रमाणे अनिकेत सावंत, त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर कित्येक असे खेळाडू आहेत. पुढचा बॉल फुल टॉस, पहिलाच बॉल या ठिकाणी आक्रमण प्रेक्षकांमध्ये पाठवतोय चेंडूला, सीमा पार षटकार. 15 करायचे 6 आलेत. करावे लागणार आहेत, 6 आलेले आहेत 2 बॉल मध्ये. उर्वरित 4 बॉल मध्ये तुम्हाला बनवायचे आहेत 9. अश्विन सुर्वे यांचं हार्दिक स्वागत, धन्यवाद, आभार. एक मात्र नक्की आपल्याला लक्षात ठेवायला लागेल, कारण पेप्सी ग्राउंड ज्याला आपण म्हणतो, शिवछत्रपती शिवाजी क्रीडांगण, आणि या क्रीडांगणामधील एक खेळाडू जो आपल्यामध्ये नाही आहे, म्हणजे तो आमचाही मित्र होता, पॅडीलाही माहीत आहे, आणि सनी आज आपल्यामध्ये नाही आहे, पण तो त्या संघाने नाव आजपर्यंत चालू ठेवणारा, ज्या संघाला पाठबळ देणारा, नेहमी संघाच्या पाठीमागे उभा राहणारा असा अनिकेत तानावडे आपल्यामध्ये उपस्थित आहे. अनिकेत, तुझं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कारण हे जे नाव आहे ना, सनी 11, दरवर्षी आम्ही याच्या स्पर्धेला आवर्जून असतो आणि आज हे नाव तुम्ही आजही चालू ठेवलं, त्याबद्दल अनिकेत तानावडे यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि मला माहीत आहे की जेव्हा खास करून राजेंद्र सानप ट्रॉफीला सुरुवात झाली त्या टायमाला अनिकेतचं सर्वात मोठा मोलाचा कामगिरी होती या स्पर्धेसाठी, आणि 2015 पासून तो आपल्याबरोबर जोडलेला आहे. नक्कीच अनिकेत, आपलं हार्दिक स्वागत आहे सानप परिवाराच्या वतीनं. नक्कीच अनिकेतचं विशेष कौतुक मी करेन. गेले 10 पर्व नवनाथ चोपडे साहेबांचं देखील या ठिकाणी एक प्रतियश उद्योजक नवनाथ चोपडे साहेबांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. बॉल डॉट इम्पॅक्ट ओव्हर आहे. 15 करायचे आहेत या ओव्हरमध्ये तुम्हाला. 7 झालेत ऑलरेडी. बॉल झालेत आतापर्यंत या षटकातील 4. 2 बॉल मध्ये तुम्हाला उर्वरित 8 रन्स करायचे आहेत, अन्यथा तुम्ही जे धावा करणार त्या लेस होणार आहेत. 15च्या अर्धे 7 ते 8 धावा कमी होणार आहेत. आणि बैठक चेंडू आतमध्येच आहे, क्लिअर होत नाही, ट्रॅव्हल होत नाही, खेळाडू त्या ठिकाणी मिस फिल्डिंग होते. एकदा पूर्ण केले, दुसऱ्या दोडी परततोय. रोहित नार्वेकर जातो का तिसऱ्या दोडी जोपर्यंत त्या ठिकाणी जाणार, राहुल त्या ठिकाणी येतो. 3 धावा पूर्ण. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कॅच सुटला, तिसरी धाव घेईपर्यंत निघाले आणि 3 धावा पूर्ण. या ठिकाणी अनिकेत नवडे साहेबांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. सनी 11 हे नाव निश्चितपणे आमच्या चारकोप मधला
आमचे मित्र मयूर मोनिश यांचे लहान बंधू सनी ज्यावेळेस गुराईला राहायला आले आणि त्यानंतर एक स्पर्धा मला अशी आठवते, या ठिकाणी नवनाथ चोपडे साहेब प्रतीत यश उद्योजक यांचे या ठिकाणी मी या स्पर्धेच्या निमित्ताने हार्दिक स्वागत करते. चिपळूण या ठिकाणी ते क्रिकेट खेळण्यासाठी देखील गेले होते आणि त्यानंतर एक घटना घडली आणि नंतर आपण पाहिलं सनी 11 या नावाने कित्येक वर्ष मोठमोठ्या स्पर्धा स्वतः महेश धुरी हे देखील त्या संघात खेळले. या ठिकाणी नवनाथ चोपडे साहेबांचं आपण पाहतोय व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. प्रतीत यश उद्योजक ज्यांची उपस्थिती आज अनिकेत या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचप्रमाणे इतरही सर्व खेळाडू सनी 11 गोराई. पहिल्या पर्वापासून जो उल्लेख आताच आमचे सहकारी समालोचक धनंजय कुलकर्णी सरांनी केला की कशा प्रकारे या ठिकाणी योगदान बघा. रोहित नार्वेकर चतुचे देखील फॅन आहेत आणि त्यांचे देखील समर्थक आहेत. षटकार येणार का बघूया. 3 आलेत, अजूनही धाबांची गरज आहे. 5 आले तर इम्पॅक्ट ओव्हर यशस्वी होणार. षटकार आला तर इम्पॅक्ट ओव्हर मधले धावा होणार आणि धावा जर झाल्या 15 तर 7 धावा एक्स्ट्रा मिळणार. आणि कव्हरचा खेळाडू मानस भंडारी वजिराचा खेळाडू. आतापर्यंत आपण पाहिलं तर 10 धावा आलेल्या आहेत. स्क्रीनवर आपण पाहतोय नवनाथजी चोपडे साहेब, विजयलक्ष्मी शेट्टी मॅडम, नवनाथ एंटरप्राइजेस एक युवा उद्योजक नवनाथजी चोपडे साहेब. आणि आला षटकार आला त्यामुळे 7 धावा एक्स्ट्रा मिळणार. 16 आलेले आहेत. या ओव्हरमध्ये इम्पॅक्ट ओव्हर होती. या ओव्हरमध्ये तुम्हाला 15 करायचे होते. चॅलेंज ओव्हर होती. त्यामध्ये शेवटच्या बॉलवर जो तिसरी धाव घेण्यासाठी गेले आणि 2 बॉलमध्ये 8 होणार का, केले. 3 आले. त्यानंतर रोहित नार्वेकर बंदर पाखाडे 11 विरुद्ध विकी मुंबईकर कधीही विसरू शकणार नाही. कॅच ऑफ द टुर्नामेंट या राजेंद्र सानप मेमोरियल क्रिकेट टुर्नामेंट 2026 10वं वर्ष 10वं पर्व. आलेल्या सर्व व्यासपीठावरील मान्यवरांचा मी हार्दिक स्वागत करतोय. या ठिकाणी आपण पाहतोय विजयलक्ष्मी शेट्टी मॅडम व्यासपीठावर आहेत. त्याचप्रमाणे अनिकेतजी नुकतंच यांचं आगमन या ठिकाणी आपण पाहतोय. प्रतीत यश युवा उद्योजक नवनाथ एंटरप्राइजेस नवनाथजी चोपडे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि धावसंख्या टोटल 4 ओव्हर्स 65 7 अजूनही ऍड करायचे आहेत. अजिंक्य सानप फॅमिली मित्र परिवार, त्याचप्रमाणे सानप फॅमिलींचं आता हळूहळू आगमन होणार आहे. जसं मामा यांची उपस्थिती आपण पाहतो. गेल्या 2-3 वर्ष नाही तर गेले 10 वर्ष सानप परिवारासाठी नाशिकवरून देखील निश्चित मित्र परिवार आणि कुटुंबीय पोहोचतात. ही स्पर्धा या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी ताईंचं देखील आत्याचं देखील या ठिकाणी आगमन झाले आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आइए राजू, अगर बात करें चौथा ओवर है जहां पर हमने कहा था कि प्लस और माइनस रन, जहां पर चैलेंजिंग किया था कि 15 रन चौथे ओवर में आने चाहिए और राजू 1 रन का इजाफा हुआ जहां पर 16 रन है, उसकी वजह से 7 रन प्लस किए गए. रन संख्या स्कोर बोर्ड पर 72 रन. 4 ओवर का खेल समाप्त. आने वाले 2 ओवर 6 ओवर का मुकाबला है ये और एक तरफ 2 ओवरों का खेल शेष है. इन 2 ओवरों में आक्रामकता आपको देखने मिलेगी. लगभग यहां पर जो बिल्डिंग्स दिखा रहे हैं रनों की, अगर बात करें तो 98 रन का रन संख्या यहां पर दिखाते हुए स्कोर बोर्ड बहुत ही तेजी से रन संख्या यहां पर बन रहे हैं. 72 रन. 2 ओवरों का खेल शेष है. गेंदबाजी के मार्ग पर आए गेंदबाज यहां पर प्रकाश. अच्छा शॉट सामने की ओर गेंद को खेला है. खिलाड़ी है वहां पर, गेंद को फील्ड करेंगे. आणि धनंजय कुलकर्णी आताच दिल्लीवरून फोन आलेला आहे. विनयजी खाते त्या ठिकाणी आहेत, निलेशजी जे ही स्पर्धा पाहतायत आणि अजिंक्य सानप यांना ते शुभेच्छा दिल्या. जसं काल दुबईवरून एक फोन आला होता तसं आता दिल्लीवरून फोन आलेला आहेत. त्यामुळे क्रिकेट प्रेमी आपल्या परिसरातील वेगळ्या ठिकाणी राहणारे हे देखील त्या स्पर्धेला सदिच्छा भेट देत आहेत, लाईव्ह पाहत आहेत आणि शुभेच्छा देत आहेत. विनयजी खाते यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. निलेशजी बांशे देखील ती स्पर्धा पाहतायत. जसं काल दुबईवरून देखील आपण फोन पाहिला होता. जरी तिकडे वेगळी परिस्थिती असली तरी सुद्धा स्पर्धा पाहतायत. ओव्हर टू यू सर. इस बार खेला, इस वक्त जड़ में गेंद थी, गेंद को खेला सामने की और कवर चित्र रीजन पर गेंद है लेफ्ट बल्लेबाज के लिए. शानदार फील्डिंग वहां पर मानस है. पूरा इस वक्त अगर देखा जाए वजीरा गांव मानस के लिए तालियां बजाता हुआ.
एक बात का इस वक्त दुख मुझे नहीं लगा क्योंकि एमएचबी की मैदान पर मैच है जहां पर एमएचबी के कुछ कम खिलाड़ियों को मैं देख रहा हूं क्योंकि केवल एक ही वरिष्ठ खिलाड़ी टीम में है। अजू क्या कहेंगे उसके लिए? नाही, नक्कीच 11 मध्ये जागा मिळणं हीच कठीण गोष्ट आहे. समोर व्हाट अ शॉट, स्टँड अँड डिलिव्हर आउट ऑफ द पार्क, अनदर बिग वन, माइटी ब्लो, हाय अँड हँडसम षटकार. सीधे गेंद सामने मिली बल्लेबाज को और बल्ले का मुंह उन्होंने खोला, सामने की ओर गेंद को खेला। बहुत ही बढ़िया ताकतवर बल्लेबाजी, एक तरफ बल्लेबाजी के लिए आया है जेपी और एक तरफ बैटिंग पर है रोहित चतुर, लेफ्ट हैंड बल्लेबाज। बहुत नाम कमाया इस खिलाड़ी ने पूरे भारत भर में, एक शानदार आक्रामकता दिखाई अक्सर बल्लेबाजी करते समय, और जेपी भी बहुत कुछ कम नहीं है, बहुत शानदार बल्लेबाजी करते आ रहे देसर बॉयज के लिए। लेकिन आज इस वक्त बेस्ट ऑफ कांदिवली के लिए खेलते हुए आणि बेस्ट ऑफ कांदिवली विरुद्ध बेस्ट ऑफ बोरिवली ज्या ठिकाणी तुम्ही स्थित आहात त्या ठिकाणचं आपण पाहतोय आज सायंकाळच्या सत्रामध्ये विशाल शर्मा, रोहित शर्माचे भाऊ यांनी देखील या व्यासपीठावर आपली सदिच्छा भेट दिली या स्पर्धेला. आणि ज्यावेळेस हरीश पांड्या सर आणि तुम्ही स्वतः तो उल्लेख केलात, रोहित शर्मा देखील आपल्याला अभिमान आहे की आपल्या बोरिवली मधून ज्याने आपल्या क्रिकेटची सुरुवात केली, याच ठिकाणाहून कित्येक वेळा ते या मैदानावर देखील खेळलेले आहेत. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक, मागे टपला यष्टीरक्षक, तुझा उधळण्या डाव, विकेट गॉन, रोहित बॅक टू द पॅव्हलियन गॉन. हे बघा, हे तिघ मित्र आलेत, हे तिघ मित्र आहेत. बघूया काय घडतंय या ठिकाणी. यष्टीरक्षक राहुल सावंत, तुम्हाला माहित नाही टेनिस क्रिकेट तो क्वचित खेळतो. सौरभ सिंग चीचा सेक्टर क्रमांक 2 मधून या दोन्ही बॅटरने सुरुवातीला रोहित नार्वेकर यांनी सुरुवात केली. एजे बॉयज, एजे प्रीमियर लीग, अजय 11, अजय जाडेजा या संघातला असा एक खेळाडू होता. मगाशी सनी बद्दल मी उल्लेख केला, सनी 11 सनी नावाने सुरुवात झाली, मात्र तोच सनी गोरे जर आपण पाहिलं तर असा एक खेळाडू होता ज्याने गोराईमध्ये कमी बॉलमध्ये देखील आमच्या चारकोपमध्ये 37 बॉलमध्ये 110 धावा ठोकल्या होत्या. गोराईमध्ये देखील ज्या प्रकारे तो बॅटिंग करायचा, त्यानंतर आपण पाहिलं महेश धुरी जे आले मल्टी 11 साठी देखील त्यांनी खेळले. ज्या पद्धतीने महेश धुरी यांची सुरुवात जर आपण पाहिली तर चिंतामणी, चिंचपोकळी, लालबाग या परिसरातून ज्याने सुरुवात केली राहुल बरोबर. काही दिवसांपूर्वी आम्ही चिंचपोकळी जी बिग बॅच देखील कव्हर केली त्या ठिकाणी मात्र सनी 11 हा संघ तयार झाला. आज आपण पाहतोय या ठिकाणी गोराईचे देखील खेळाडू आहेत. पूर्ण बोरिवली पूर्व जर आपण पाहिलं तर प्रशांत कोरगावकरला आपण पाहतोय कव्हरला आहे, गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. मयूर पाटील शिंपोलीचा स्लोअर वन, पहिलाच बॉल स्लोअर वन, चांगला पिक केला, सडक पर खडक, आउट ऑफ द पार्क, साधावा षटकार, बिग वन. बंदर पकड या संघाकडून काल जो सौरभ खेळला असता, प्रणय खेळला असता, चतुर खेळला असता, काय झालं असतं, हे सर्व गोष्ट घडली असती. मात्र क्रिकेट इज द गेम ऑफ अनसर्टनिटी, अनिश्चितता हो का खेळ. कालचा दिवस आपला होता नाही, आजचा दिवस आपला आहे. बेस्ट ऑफ गोराई नाही तर बेस्ट ऑफ कांदिवली बोरिवली, गेले बेस्ट ऑफ गोराई, बेस्ट ऑफ चारकोप. जस गौरांग कदम या ठिकाणी होते, बालसुर्ण अय्यर सर आणि आशिष उपाध्याय यांना आपण ऐकलं होतं. ज्या प्रकारचा सामना तो घडला होता, एक युवा समालोचक म्हणून मीरा भाईंदर मधून ज्या प्रकारचं आपले योगदान, स्वतः एक अम्मू 11 मधून खेळले, रॉयल स्टनर देखील साठी आपण पाहिलं. आणि ज्या प्रकारचं क्रिकेट सध्या IBN लोकमतला ते रिपोर्टर आहेत आणि मराठी, हिंदी, इंग्लिश म्हणून कॉर्पोरेट देखील कव्हर करतात. गौरांग कदम यांना आपण ऐकले होतं. आशिष उपाध्याय जे संध्याकाळी या ठिकाणी उपस्थित होते. सत्या मोरे, मॅन फ्रॉम पोईसर, यावर्षी पोईसर प्रीमियर लीग झाली नाही, मात्र निश्चितपणे हा देखील एक आक्रमक खेळाडू ठरणार. पोईसर प्रीमियर लीग जर लवकर सीझन कॉल करण्यात आलं, बबनदादा गुरव, महेंद्र गुरव, गणेश बारे, राम सावंत, तर निश्चितपणे या खेळाडूची बोली लागणार. जसं सार्विनसाठी बोली लागते, अनिकेत सावंतसाठी बोली लागते. या ठिकाणी युवा उद्योजक नवनाथ एंटरप्राइजेसचे नवनाथ चोपडे साहेबांचा व्यासपीठावर आपण सत्कार करूया. पहिला बॉल डाव्या एष्टीवर, लॉंग लेग बाउंड्री, 4 धावा, चौकार, सणसणीत, खणखणीत.
पाहतोय बापू गायकवाडजी यांचा या ठिकाणी उपस्थिती. या ठिकाणी मी नवनाथ एंटरप्राइजेसचे आमचे युवा उद्योजक नवनाथ चोपडे साहेब यांचा सत्कार आणि सन्मान करण्यासाठी विनंती करतोय. प्रमुख आयोजक अजिंक्य सानप, धन्यवाद बापू. सत्कार सन्मान आपण करत आहोत या व्यासपीठावर. समोरच्या दिशेने खेळायचं होतं, चेंडूला खेळले प्रशांत कोरगावकर उर्फ कोद्या. साई माऊली संघातून आपण याला पाहिलं. परेशला आपण बॅकवर्ड पॉईंटला पाहतोय. याच MHB कॉलनीतला मगाशी उल्लेख केला. पहिले MHB बॉईज म्हटलं तर बंड्या बॉईज, MHB बॉईज म्हटलं तर विवेक शिर्के, कित्येक असे खेळाडू ज्या परिसरात आपण खेळताना पाहिले. आता मात्र समोरच्या ओ सरळ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड होता आणि अंपायर शॉट आपण म्हणू शकतो. मनोज खोडेकर मॉन्टी सरांना त्या ठिकाणी ऍक्शन रिप्ले बघा स्क्रीनवर. ज्या प्रकारे स्ट्रोक खेळले होते बरोबर बॅटच्या खाली मिळाला बॉल. ऍक्शन रिप्ले स्क्रीनवर आपण पाहतोय. समोर आले ऑफसमोर शफल होऊन खेळलेला फटका. संधी मिळालीच नाही, स्वतःला वाचवायला गेले. डाव्या बाजूला जाऊ की उजव्या बाजूला, त्या दरम्यान बॉल आला. आता मात्र खाली राहतोय बॉल. सुंदर गोलंदाजी, शेवटचा निर्णायक षटक. धावसंख्या टोटल 93. बेस्ट ऑफ कांदिवली विरुद्ध बेस्ट ऑफ बोरिवली आणि यामध्ये 93 धावा आपण कांदिवली संघाच्या पाहतोय. शिंपोलीचा मयूर पाटील याला देखील आपण या संघामध्ये पाहतोय. आता मात्र या चेंडूला खेळून काढल्या ऑन साईडला डीपला खेळाडू प्रकाश सिंग, मात्र स्वतः पॅट्रिक त्या ठिकाणी जातोय. कारण अवधूत आता समोर आहे. लॉंगॉनला सोहम आहे, कव्हरला प्रशांत कोरगावकर, परेश आहे. बॅकवर्ड पॉईंटला शॉर्ट थर्डमॅनला मयूर पाटील. पॅट्रिकला आपण पाहतोय, पॅट्रिक एक ऋषी आहे शॉन फाईन लेगला ज्या ठिकाणी आपण पाहायला मिळतोय. मानस भंडारी आहेत, पॅट्रिक डीप मिड विकेटला आहेत, ऋषी इकडे आहे आणि स्क्वेअर लेगला आहेत प्रकाश सिंग. हे 11 खेळाडू. आता मात्र बैठक या ठिकाणी मात्र समोरच्या दिशेला वाईट डिश लॉंगॉनला स्वतःच्या ठिकाणी येतो. एक धाव तर पूर्ण केले. जेपी त्या ठिकाणी पोहोचणार का 2 धावांसाठी आणि बघा 2 धावांनंतर तिसरी धाव देखील जाणार का आणि सौरभ म्हणतोय चल तिसरी येईल. 3 धावा पूर्ण आणि या 3 धावांनी धावसंख्या आता पुढे सरकते. टोटल 97, 98 टू कांदिवली संघाला विनंती राहील. मी विनंती करतोय अंतिम फायनल राजेंद्र सानप मेमोरियल क्रिकेट टुर्नामेंट 2026 प्रशांत आदवडे सरांना विनंती राहील. पुढील अंतिम फायनलचा 10व्या पर्वाचा टॉस आपण करणार आहोत आणि यासाठी विनंती राहील शिफा स्ट्रायकर्स आणि सुनीता स्मृती दोन्ही कॅप्टन टॉस साठी तयार राहा. नलिन शेट्टी जी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सूर्यांना आपका भी हार्दिक स्वागत. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांची उपस्थिती आपण पाहतोय नलिन शेट्टी, सूर्यांना यांचं हार्दिक स्वागत, सुस्वागतम. अण्णा मदन देशमुख हे देखील या ठिकाणी निश्चितपणे तयार आहेत, कारण पुढच्या मॅचचा आपण आता टॉस करणार आहोत जो अंतिम सामना आहे. यानंतर प्रेक्षकांच्या माहितीसाठी अंतिम सामना ग्रँड फिनाले. निलेश अण्णा, नलिन आणि निलेश अण्णा, सुनील अण्णा यांचं हार्दिक स्वागत. विराज सावंत यांच्याकडनं पारितोषिक आहे. तात्या बोई, सिद्धेश्वर मित्रमंडळ, गोराईचा महाराजा. पॅट्रिकसाठी मग हॅट्रिकसाठी प्राइज होतं, बघूया आता. विराज सावंत अक्षय बांदिवडेकर यांच्याकडून 3 बॉल 3 षटकारासाठी ऋषी कदमसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. या ठिकाणी एक आमंत्रण आपण पाहत आहोत स्क्रीनवर, ज्या ठिकाणी पाहुण्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी नुकतंच ज्यांचं आगमन या ठिकाणी व्यासपीठावर झालेलं आहे. निश्चितच आपण पाहत आहोत. ऑल इंडिया 40+
ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीग 24 मार्च ते 27 मार्च, ज्या ठिकाणी 27 फर्स्ट प्राइज 6 लाख, सेकंड प्राइज 3 लाख, 2 बाईक आहेत. आणि या ऑल इंडिया 40+ क्रिकेट प्लेयर प्रीमियर लीगच्या निमित्ताने श्रीकांत आपटीकर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतोय आमंत्रण देण्यासाठी. या ठिकाणी आमचे आयोजक अजिंक्य सानप यांना आमंत्रण देण्यासाठी आलेले आहेत. 40+ ऑल इंडिया 40+ क्रिकेट प्रीमियर लीग आपण पाहत आहोत. आणि या निमित्ताने श्रीकांत आपटीकर या ठिकाणी उपस्थित आहेत. ऑल इंडिया 40+ क्रिकेट प्रीमियर लीग. बोरिवली बॉईज राम यादव यांच्याकडून हॅट्रिक सिक्सरसाठी 2000 रुपये बोरिवलीच्या संघासाठी. बोरिवलीचा कोणताही खेळाडू जर हॅट्रिक षटकार मारेल तर आपण पाहत आहोत 2000 रुपयाचा पारितोषिक. आणि स्क्रीनवर आपण पाहतोय श्रीकांत आपटीकर यांच्याकडनं ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीग जी 24 ते 27 मार्च आहे. पहिलं बक्षीस 6 लाख आहे. आणि या स्पर्धेचं आयोजकांना अजिंक्य सानप यांना हे इन्व्हिटेशन आपण देत आहोत. श्रीकांत आपटीकर ऑल इंडिया 40+ ची टीम, ज्यांचे आयोजकांच्या वतीने निश्चितपणे आम्ही आयोजक राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफीच्या निमित्ताने हार्दिक स्वागत करतोय. आणि राम यादव यांनी बक्षीस जाहीर केलेलं आहे बोरिवली मधील बॅट्समन, बोरिवलीच्या टीम मधील. आता जे बोरिवलीच्या टीम मधले बॅट्समन येतील ज्याने हॅट्रिक मारली षटकारांची, तर त्याच्यासाठी 2000 रुपयाचा पारितोषिक राम यादव बोरिवली बॉईज कडून, विराज सावंत आणि अक्षय बांदिवडेकर यांच्याकडून हॅट्रिक षटकार, ऋषी कदमसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. ओपनिंग जोडी सोहम राणे आणि राहुल सावंत ही ओपनिंग जोडी आपण पाहतोय. या ठिकाणी येत असताना समोर गोलंदाज आपल्याला पहिल्या षटक घेऊन येतो तो म्हणजेच दर्शन मांजरेकर. अक्षय बांदिवडेकर उर्फ एबी कडून पारितोषिक आहे ऋषी कदमसाठी 2500 रुपयाचा हॅट्रिक षटकार. राम यादव बोरिवली बॉईज यांच्याकडून बोरिवलीच्या खेळाडूने कुठल्याही षटकार मारला हॅट्रिक तरी 2000 रुपये. बोरिवली बीट स्पेशल अवॉर्ड साहेब या ठिकाणी बोरिवली बीट स्पेशलचे अवॉर्ड साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. बोरिवली बीट स्पेशलचे आमचे पोलीस अधिकारी या ठिकाणी अवॉर्ड साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही स्पर्धेच्या निमित्ताने हार्दिक स्वागत करतोय. या ठिकाणी ACB नीनाज सावंत साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी दक्ष एंटरप्राइजेस सचिन कारंडे साहेब दक्ष एंटरप्राइजेस यांचे आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. दक्ष एंटरप्राइजेसचे आदरणीय सचिनजी कारंडे साहेब, त्याचप्रमाणे आदरणीय ACP नीनाज सावंत साहेब यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. टंकर कपाडिया यांच्याकडून देखील पारितोषिक आहे 3 बॉल 3 सिक्स 5000 रुपये. सोहम राणे नॉन स्ट्राईकला राहुल सावंत गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. पहिलं षटक घेऊन आशिष पिलर. सहा बॉल 6 षटकार कोणी मारले. बेस्ट ऑफ गोराईकडून 11000 रुपये. बेस्ट ऑफ गोराईकडून 11000 रुपये. 6 बॉल 6 षटकार, 5 बॉल 5 षटकार मारले तर टंकर कपाडिया यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक. 3 बॉल 3 षटकार, सॉरी 5 बॉल 5 नाही. 5 बॉल 5 11000, 3 बॉल 3 5000. या ठिकाणी विराज सावंत यांच्याकडून देखील पारितोषिक आहे. अक्षय बांदिवडेकर एबी. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ क्रॅकिंग ड्राईव्ह, याला म्हणतात टेक्निकली साऊंड. चेंडू सीमा पार, खणखणीत दणदणीत.
राहुल सावंतच्या बॅट मधून चौका. कसं झालंय कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्यानंतर एक पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. गॅप अत्यंत जबरदस्त होता. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह या ठिकाणी प्रतिम अफलातून. या ठिकाणी सोहम राणे 6 बॉल 6 षटकार. अक्षय बांदिवडे यांच्याकडून 10,000 रुपये. नुकतंच या ठिकाणी दक्ष एंटरप्राइजेसचे आदरणीय सचिनजी करंडे साहेब यांच्या या ठिकाणी उपस्थिती आपण पाहतोय. त्याचप्रमाणे एसीपी आदरणीय नीना सावंत साहेबांना विनंती करतोय, आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत. मी नीना सावंत साहेबांना विनंती करतोय. त्याचप्रमाणे दक्ष एंटरप्राइजेस सचिन करंडे साहेबांना विनंती करतोय, आपण व्यासपीठावर उपस्थित राहायचंय. वॉर्म वेलकम सर, आपण व्यासपीठावर उपस्थित राहावं अशी मी आपणास विनंती करतोय. या ठिकाणी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. कोणता? नो बॉल फ्रंट फूट बॅटिंग टीमने घेतलेला आहे. फ्रंट फूट बॉलर चा नो आहे तर नो चेक करायचा आहे. थर्ड अंपायर येस. नीना सावंत साहेब, दक्ष एंटरप्राइजेसचे सचिन कारंडे साहेब, धन्यवाद. मी आपणास विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे. बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे की बॉलरचा बॉल टाकताना बघा हा जो पाय आहे तो नक्कीच व्यवस्थित आहे की नाही ते चेक केलं जातंय आणि हा क्लिअर आपण चांगला छान पद्धतीने फेअर आपण पाहतोय. त्यामुळे फेअर डिलिव्हरी आहे. सहज सुंदर दिसतोय बघा ज्या प्रकारचा रिलीज आहे. किती टेक्निक जवळ आलेली आहे. AIच्या जमान्यामध्ये आपण म्हणत होतो 10, 11, 12, 13 वर्ष कधी झाली टेनिस क्रिकेट .in जी उत्क्रांती, जे रेव्होल्युशन घेऊन आले. 3 बॉल 5. गोलंदाज सज्ज होते आशिष. पुढचा वर राहुल साडी. आता मात्र मोठा फटका खेळायला गेले. चेंडू मिळत नाही. चेंडूवर डीप स्क्वेअर लेगला रोहित नार्वेकर चतुरकडे. धावसंख्या पुढे सरकते 6. चला, बेस्ट ऑफ कांदिवली विरुद्ध बेस्ट ऑफ बोरिवली हा सामना आपण पाहतोय. मिडॉनला आहेत सौरभ सिंग चिचा, कव्हरला आहेत रोहित नार्वेकर. आता स्ट्राईकला सोहम राणे. 6 बॉल 6 षटकारासाठी अक्षय बांदिवडीकर यांच्याकडनं 10,000 रुपयाचा पारितोषिक. उंच मारलेला फटका. खेळाडू आशिष कनोजिया आणि खेळाडू बाद. सोहम राणे बॅक टू द पॅव्हलियन गॉन. बघा किती आहेत. ही साईड जरी बेस्ट ऑफ कांदिवली किंवा बोरिवली कुठल्याही स्पर्धेमध्ये खेळले तरी हे क्वार्टर फायनल सेमी फायनल पर्यंत पोहोचतील. आता कांदिवली टीम मध्ये बघा आशिष बॉलर आहे, आशिष पिलर, तिथे आशिष कनोजी आहे, तिकडे शुभम आहे, तिकडे देवराज आहे, तिकडे दर्शन मांजरेकर आहे. 4 बॉलर. प्रणय कोळी, आता मानस भंडारी येतोय. प्रणय कोळी ऑलराऊंडर, म्हणजे 5 ते 6 बॉलर आहेत. बॅट्समन बघा कोण कोण आहे. सौरभ सिंग चिचा आहे, रोहित नार्वेकर चतुर आहे, प्रणय आहे ऑलराऊंडर, विवेक भंडारी नाही आहे तरी सुद्धा सौरभ सिंग चिचा आहे, जैनेश पटेल JP आहे, ऑलराऊंडर आशिष कनोजी आहे, ऑलराऊंडर देवराज लाड आहे, त्यानंतर सार्विन आहे आणि रोहित नार्वेकर चतुर आहे. गोलंदाजीसाठी सज्ज होते. पुढचा बॉल मानस साडी. टप्पा पडल्यानंतर बाहेर. पंचांचा इशारा येतो वाईड. अवांतर धाव. बेस्ट ऑफ कांदिवली विरुद्ध बेस्ट ऑफ बोरिवली. बोरिवलीच्या कुठल्याही बॅटरने 3 बॉलला 3 षटकार मारले. राम यादव बोरिवली बॉयज कडून 2,000 रुपये. अक्षय बांदिवडेकर यांच्याकडून 3 बॉल 3 षटकार. ऋषी कदमसाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक. टंकर कपाडिया यांच्याकडून 3 बॉल 3 सिक्स. 5,000 रुपयाचं पारितोषिक. 6 बॉल 6 षटकार 11,000. पुढे आले. चांगला वेल डिरेक्ट बाउन्सर होता. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7 धावा. लक्ष आहे 91 करायच्यात अजूनही आणि ओव्हर्स बाकी आहेत 5 ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी बनवायच्यात अजूनही 91. स्वप्नील परब यांचा देखील फोन आलेला आहे. स्वप्नील परब देखील शुभेच्छा देतात. 1,000 रुपयाचं पारितोषिक. जर मानस भंडारी त्याचप्रमाणे बॅटर बोरिवली बॉईजच्या कुठल्याही बॅटरने 1,000 रुपये षटकारासाठी 3 हॅट्रिक षटकारासाठी स्वप्नील परब यांच्याकडून ते पारितोषिक आहे, याची देखील नोंद घ्या.
स्वप्नील परब यांच्याकडनं भारताची गोलंदाजी करण्यासाठी येते आशिष कनोजिया संघासाठी दुसरं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. 30 चेंडूमध्ये 5 ओव्हर्समध्ये जिंकण्यासाठी 91 ची गरज. यानंतर पुढील सामना आपण पाहणार शिफा स्ट्रायकर्स वसीम कन्नड विरुद्ध सुनीता स्मृती प्रितेश जोशी मॅन फ्रॉम ठाणे. बाळकुमचा खेळाडू आहे. मनकोली बाळकुम भिवंडी मधले काही खेळाडू, ठाणे मधले, बदलापूर सीबीडी बेलापूर मधले काही खेळाडू आपण पाहिले. ठाणे या वेगळ्या परिसरातील जे आपल्याला ठाणे ग्रामीण मध्ये सिद्धेश नागती, अनिकेत पाटील, प्रथमेश चव्हाण, अक्षय, ललित, जतीन ठक्कर यांना आपण जतन ठक्कर याला पाहिलं. वरचित आता मात्र समोर खेळायला गेलेत. बॉल या ठिकाणी व्यवस्थित टाइम होत नाहीये. षटक क्रमांक दुसरा आपण पाहत आहोत. या ठिकाणी काही क्षणातच आपण पाहतोय युवा सेना कोर कमिटी सदस्य स्वीकृत नगरसेवक युवा शिवसेना आदरणीय राजदादा प्रकाश दादा सुर्वे यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. एसीपी निनाद सावंत साहेबांची देखील उपस्थिती या स्पर्धेला आपण पाहत आहोत. त्यांचं हार्दिक स्वागत. आणि मानस भंडारी बाद होतोय. प्रणय कोळी कॅच घेतोय. यश मिळतंय आशिष कनोजियाला. ऍक्शन रिप्ले बघा स्क्रीनवर. दक्षिण एंटरप्राइजेसचे सावंत साहेब देखील उपस्थित आहेत. फायनलला सुरुवात करण्यापूर्वी या ठिकाणी मी अनिल घाडी यांच्या सर्व लहान मुलांना विनंती करेन जे प्रॅक्टिस क्रिकेट अकॅडमीचे आहेत, पण जे फायनल सुरू होईल त्यावेळेस एका लाईन मध्ये लहान मुलं आतमध्ये जाणार आहेत. त्यांच्याबरोबर एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण एंट्रन्स तयार करणार आहोत. ज्यावेळेस या ठिकाणी छानपैकी स्पार्कल पाऊस सुरू होईल, एक छानपैकी लाईट्स ऑन होतील आणि त्यानंतर दोन्ही संघ एका लाईन मध्ये प्रमुख स्टेज आहे तिथून एंट्री करतील. एका बाजूला सुनीता स्मृती प्रितेश जोशी यांचा संघ, प्रितेश जोशी, प्रथमेश चव्हाण, ललित, अथर्व, जतीन, जतन ठक्कर, अक्षय, अनिकेत पाटील, बाया, तेजस. दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत शिफा स्ट्रायकरचे रोहन साळुंके, त्यानंतर मुकेश दास, फकीरा, त्यानंतर प्रसन्न पाटील, स्वतः आपण पाहणार आहोत ते म्हणजेच स्वतः अशरफ खानला, आणि अनिल घाडी जी क्रिकेट अकॅडमी आहे त्यांचे प्रशिक्षक कोच पूनम राऊत जी भारतासाठी खेळली तिचे पहिले प्रशिक्षक अनिल घाडी. बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट, आता स्टिअर केला चेंडू. या ठिकाणी बॅटर आपण ऋषीसाठी पारितोषिक एबी कडून आहे. 3 बॉलला 3 षटकार 1000 रुपये. 3 बॉलला 3 षटकार. बोरिवली बॉईज राम यादव यांच्याकडून 200 रुपये. स्वप्नील परब यांच्याकडून 1000 रुपये. टंकर कपाडी यांच्याकडून 6 बॉल 6 षटकार 11000 रुपये. आणि 5 बॉल 5 5000. 3 बॉल 3 3000. या ठिकाणी काही क्षणातच युवा सेना कोर कमिटी सदस्य आणि नगरसेवक युवा नगरसेवक शिवसेना आदरणीय राज प्रकाश दादा सुर्वे यांचं आगमन होणार आहे. मी विनंती करतोय दोन्ही संघाच्या कर्णधारांना आपली प्लेइंग 11ची लिस्ट आम्हाला 11 मिळणं गरजेचं आहे. शिफा स्ट्रायकरचे कॅप्टन आणि सुनीता स्मृती प्रितेश जोशी. व्हॉट अ शॉट. राहुल सावंतच्या बॅट मधून पहिला षटकार आला. डीजे संघाच्या कॅप्टनना विनंती करते प्रितेश जोशी आपली प्लेइंग 11ची लिस्ट आणि शिफा स्ट्रायकर्स आपली प्लेइंग 11ची लिस्ट आम्हाला या ठिकाणी लिहून आणून द्यायची आहे आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. स्क्रीनवर आपण आशिष कनोजियाला पाहतोय. पुढचा बॉल डावखुऱ्या बॅटरसाठी. नमस्कार श्यामभाई यांचं देखील हार्दिक स्वागत. संधी मिळाली आणि खेळाडू बाद. कॅच घेतलेला आहे सुंदर. राज गोठणकर त्या ठिकाणी होते.
दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय आपला प्लेइंग 11 आणि 12वा खेळाडू कोण आहे ते स्क्वॉड आपण लवकरात लवकर आम्हाला स्कोररला या ठिकाणी अपडेट करण्यासाठी द्यायचं आहे. नवीन फलंदाज MHB कॉलनीचा लोकल बॉय ज्याने मैदानावरून आपल्या क्रिकेटची सुरुवात केली, परेश उर्फ ब्राओ. लिस्ट हा 2.2 धाव संख्या 18. धावांची गरज अजूनही 70 धावा करायच्या आहेत. 6 ओव्हरची मॅच आहे. आक्रमण करावं लागणाऱ्या बॅटरना देखील 80 करायचे आहेत अजून, कारण टोटल 98 करायचे आहेत. त्यामुळे 80 स्टील रन्स टू बिन. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते आशिष पिलर. पुढचा बॉल परेशसाठी. या चेंडूला खेळून काढलेला चेंडू येते डीप लॉंग ऑनला. त्या ठिकाणी सौरभ आहे, जर्सी नंबर 4. धाव संख्या 19. 2.3. यानंतर 21 चेंडू शिल्लक आहेत. धावांची गरज आहे 79. 21 बॉल्समध्ये प्रत्येक चेंडूवर 4 धावा. 21 बॉलमध्ये 4 आले तर 84 होणार. 79 अजूनही गरज आहे. या ठिकाणी महेंद्र बबनदादा गुरव यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. बबन गुरव साहेबांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. बबन गुरव साहेबांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. हार्दिक स्वागत. नॉर्थ स्टार चषक जी रबर बॉल स्पर्धा पावसाळी आणि डे नाईट या अगोदर जर आपण पाहिले तर आपल्या उत्तर मुंबईमध्ये कमला विहारच्या समोर नितीन हे देखील या ठिकाणी आलेले आहेत. नॉर्थ स्टार चषक आणि यांच्याच पोईसर प्रीमियर लीगचा बोरिवलीमध्ये खेळणारा आपण खेळाडू पाहतोय तो म्हणजेच सत्या मोरे. याला आपण पाहतोय सत्या, ज्याने काल देखील चांगली गोलंदाजी केली. बबनदादा काल देखील बबनदाचं नाव आम्ही घेतलं होतं, आज देखील आम्ही म्हटलं होतं. पंचांकडे अपील केलं होतं. बॅटची एज लागून गेलेला आहे बॉल ऋषीचा. ऋषीसाठी एबी कडून 3 बॉल 3 षटकार लेग बायचा इशारा आहे. बबनदादा गुरव, गणेश बारे आणि त्यांचे सर्व टीम, अनिकेत सावंत असेल, अनिकेत सावंत यांचे अक्षय सावंत, सिद्धेश्वर बॉईज, त्याचप्रमाणे साई बनगोडा, या सर्वांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर उमेश गुरव असतील, या सर्वांच्या माध्यमातून एक चांगलं आयोजन नियोजन. नॉर्थ स्टार चषक पावसाळी आणि एक नाईट टुर्नामेंट आपण फेब्रुवारीमध्ये बघतो. त्यांचे प्रमुख आयोजक बबनदादा गुरव. आता मात्र समोर उठून टाकलेला आहे, फेकून टाकलंय लॉंग ऑनच्या वरून. आयन हँडसम सरळ बॅटने षटकार. अण्णा देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, सूर्यांना देखील उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे बबनदादा गुरव, नितीन हे देखील आलेले आहेत. महेश यादव. प्रेक्षकांना विनंती राहील प्रेमाने आपण पैसे द्या.
जी काही आपल्याला प्रेमाची भेट द्यायची आहे. नक्कीच तुमचं प्रेम आहे, मात्र मेहनत देखील या सर्व खेळाडूंनी केलेली आहे. ज्या खेळपट्टीवर ज्या बॅट बॉलने आपण खेळतो, ज्या बॅट बॉलची आपण पूजा करतो आणि विजयादशमीला जेव्हा सीझन सुरू होतो दसऱ्याला, तर प्रत्येक त्या आपल्या शस्त्रांचं, आपल्या त्या आयुधांचं, आपल्या त्या बॅट बॉलचं, यष्ट्यांचं पूजन करून आपण सुरुवात करतो. त्यामुळे आलेल्या प्रत्येक छोट्या देखील मोठ्या प्रेक्षकाला विनंती राहील, प्रेमाची भेट असेल तर हातामध्ये द्या, त्यांचा सत्कार सन्मान करा. मात्र वेगळ्या पद्धतीने निश्चितपणे आपण या खेळाचा आदर राखणं देखील तितकंच गरजेचं आहे. आणि गोलंदाजीसाठी येतोय दर्शन मांजरेकर, सीट क्रमांक 2, चारको परिसरातील. मगाशी आपण रोहित नार्वेकर चतुरला पाहिलं जो कव्हरला आहे. सौरभ सिंग चिचा देखील आहे. आणि आता इम्पॅक्ट ओव्हर आहे का, इम्पॅक्ट ओव्हर. जेवढ्या विकेट या ओव्हरमध्ये घेणार टंकर कपाटे यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपये. या ओव्हरमध्ये जेवढ्या विकेट घेणार तेवढ्या विकेटसाठी 1000 रुपये. पहिलाच बॉल समोर खेळलेला आहे आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉलला थांबवतात. देवराज लाड, पोईसरचा अजून एक खेळाडू. पोईसर जर आपण सभेच्या घालून पलीकडे गेलो तर पलीकडे निश्चितपणे जो 90 फीट रोड त्या परिसरातील, कारण कांदिवली पूर्व पश्चिममधील लवकरच कांदिवली प्रीमियर लीग, कांदिवली बिग बॅशचं आयोजन 25-26ला होणार आहे. सह्याद्रीनगरच्या मैदानात काल देखील आपण पाहिलं. आता मात्र पुन्हा एकदा फुलर लेन चेंडू. काल पॉझिटिव्ह लिप मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर, त्याचप्रमाणे प्रयास एज्युकेशन फाउंडेशन किरणजी देसाई यांची उपस्थिती होती. कटरला ज्या प्रकारच्या हॅट्रिकसाठी ते पारितोषिक देण्यात आलं होतं, त्याच मैदानावर सह्याद्रीनगरच्या बिग बॅश आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर एका बाजूला बोरिवलीतील 3 बॉल 3 षटकार मारण्याला बोरिवली बॉईज, राम यादवकडनं 2000, स्वप्नील परबकडून 1000 रुपये. या ओव्हरमध्ये एखादा कुठलीही विकेट घेतलीत तरी 1000 रुपये, एका विकेटसाठी पण 1000 रुपये या ओव्हरमध्ये. टंकर कपाटी यांच्याकडून पारितोषिक निश्चितपणे बेस्ट ऑफ बोरिवली, बेस्ट ऑफ कांदिवली दोन्ही संघांना बक्षीस आहेत. एबी कडून 3 बॉल 3 षटकार, ऋषी कदमला 1000 रुपये. सिद्धेश्वर मित्रमंडळ, तात्या बॉईज, गोराईचा महाराजाकडून 3 बॉल 3 षटकारासाठी 2500 रुपये. पुढचा बॉल, बॅटची एज, खेळाडू मिस करतोय, शॉट फाईन लेग. प्रणय कोळी होते आणि चेंडू थांबलेला आहे. बघूया पंचांचा इशारा काय येतोय. बॉल थांबलाय की बॉल गेलेला आहे पलीकडे. बॉल थांबलेला आहे, त्यामुळे निश्चितच थोडं आपण वेट करूया. लीज द्यायची आहे. हवेमध्ये उंच मारले, वॉट अ शॉट. या ठिकाणी डगआउटला सलामी, षटकार, आउट. इम्पॅक्ट ओव्हर आहे. इम्पॅक्ट ओव्हरमध्ये तुम्हाला 15 धावा करायच्या आहेत आणि 4 धावा अजूनही केल्या तर इम्पॅक्ट धावा म्हणून तुम्हाला 7 धावा एक्स्ट्रा मिळणार आहेत. संधी आहे, एका विकेटसाठी टंकर कपाडी, नाही, जेल सोडलेला आहे. काल देखील ऑफ कलर होते शुभम सांगळे. पहिल्या ओव्हरमध्ये 23, आता देखील सोप्पा झेल होता. 1000 रुपये लागू झाले असते आणि एका ओव्हरमध्ये त्या 15 धावा होऊ शकल्या नाही, त्यामुळे थोडे रन्स कमी होणार आहेत. लेस होतील 7 ते 8 धावा, कारण चौथ्या ओव्हरमध्ये इम्पॅक्ट ओव्हरमध्ये तुम्हाला 15 ओव्हर करायच्याच आहेत. नाही केलेत तर 7 ते 8 धावा कमी होणार आहेत. ते आता आपल्याला अमित बाबा ठळक कळवतील किती धावा लेस करायच्या आहेत ते. मात्र 15 केल्या असत्या तुम्हाला 7 धावा एक्स्ट्रा मिळाल्या असत्या. मगाही जसं शेवटच्या बॉलवर अमित बाबा 6 6 या ठिकाणी प्रथम मी निलेश अण्णा यांचा सत्कार करण्यासाठी आयोजक राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2026 अजिंक्य सानप अज्जू यांना विनंती करेन.
निलेश अण्णा यांचा आपण सत्कार करणार आहोत. त्यानंतर सूर्य अण्णाचा सत्कार करणार आहोत. त्यानंतर तरुणबाईचा सत्कार करणार आहोत. त्याचप्रमाणे बबनदादा गुरव, सिद्धेश्वर बॉईज, महेश यादव यांचा देखील निलेश अण्णांचा सत्कार आपण करतोय. पहिलाच बॉल देवराज लाड, याला काल कुठलीच संधी मिळाली नाही दहिसर बॉईज कडून ओव्हर टाकण्याची, ज्यामध्ये सर्व काही करू शकतो. विनय वाघमारे यांच्याकडनं 1000 रुपये. परेशने आता जो षटकार मारला तर यानंतर मी सूर्यांनाचा सत्कार करण्यासाठी विनंती करतोय आयोजक म्हणून अजिंक्य सानप यांना. त्यानंतर तरुणभाई यांचा सत्कार आपण करणार आहोत व्यासपीठावर. बबनदादांचा सत्कार आपण करणार आहोत. महेंद्र गुरव उर्फ बबनदादा, सिद्धेश्वर बॉईज नॉर्थ स्टार चषक भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा निश्चितपणे जी सुरू केली, लाख मुलाची नाईट टुर्नामेंट, डे नाईट, कमला विहारच्या समोर सप्ताह मैदान, रबर बॉल स्पर्धा देखील पावसाळी 2-3 सीझन ज्यांनी कव्हर केले असे त्या स्पर्धेचे शिल्पकार मी बबनदादा गुरव यांना विनंती करतोय, आपण आपला सत्कार या ठिकाणी स्वीकारायचा आहे. बबनदादा पुढे या. सिद्धेश्वर बॉईज साठी नेहमीच ज्यांचं योगदान, अनिकेत सावंत, राम सावंत, अक्षय सावंत, गणेशजी बारे, युवक मंडळ अध्यक्ष, कमला विहार सप्ताह ग्राउंडमध्ये ज्या प्रकारच्या स्पर्धेचं आयोजन, रबर बॉल, रेनी क्रिकेट, डे नाईट, यानंतर तरुणबाई यांचा देखील सत्कार आपण व्यासपीठावर करणार आहोत. भावेशभाई, महेश यादव यांचा सत्कार आपण करणार आहोत. यानंतर तरुणभाईंना विनंती करते, तरुणभाई जी आप भी यहाँ पर मंच पर आगे आइए, आपका भी सत्कार. या ठिकाणी नुकतंच आगमन होत आहे युवा सेना कोर कमिटी सदस्य आदरणीय युवा नगरसेवक शिवसेना सन्माननीय राज प्रकाशदादा सुर्वे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण पाहतोय दहिसर विधानसभा संघटक शिवसेना नरेंद्र भाई देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचा देखील सत्कार सन्मान आपण करणार आहोत. यानंतर परेशने 3 बॉल 3, सेवक शिवसेना आदरणीय सन्माननीय राज प्रकाशदादा सुर्वे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. जय महाराष्ट्र साहेब. आणि यांचं स्वागत आपण करतोय आपल्या तुतारी वादून. निश्चितच ज्या पद्धतीने संस्कृती, आपली परंपरा, अवधूत पाटकर नवीन बॅटर या ठिकाणी आपण पाहत आहोत. 3 षटकार 1000 रुपये प्रियांश दुबे यांच्याकडून. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने विजयालक्ष्मी दिदी, विजयालक्ष्मी शेट्टी यांचे आभार, धन्यवाद. ज्या प्रकारचं योगदान आपण पाहत आहोत. रोहित अण्णा आपलं देखील हार्दिक स्वागत. विजयदीचं धन्यवाद, थँक्यू. या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. व्यासपीठावर आपण पाहतोय युवा सेना कोर कमिटी सदस्य, युवा नगरसेवक शिवसेना आदरणीय सन्माननीय राज प्रकाशदादा सुर्वे, आयोजक गणेशजी सानप, शाबाजी परेरा, सर्व मित्र परिवार, गणेशजी सानप काकांचं देखील या ठिकाणी उपस्थिती होत आहे. व्यासपीठावर निलेश अण्णा, सूर्य अण्णा, बबनदादा गुरव, तरुणबाई, महेश यादव, त्याचप्रमाणे आपण आलेल्या सर्व मान्यवरांचं, हेमंतजी गोरे आपलं देखील हार्दिक स्वागत. त्यानंतर दहिसर विधानसभा संघटक शिवसेना शिंदेगड नरेंद्र भाई यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. नरेंद्र भाई आपलं देखील हार्दिक स्वागत. नरेंद्र भाईंना विनंती करतोय, आपण देखील व्यासपीठावर उपस्थित आहात, आपलं देखील हार्दिक स्वागत, सुस्वागतम. जय महाराष्ट्र.
जर ऋषी कदमने 3 बॉलला 3 षटकार मारले तर स्वराज याच्याकडून 5,000 रुपये, 3 षटकार मारले तर तात्या बॉईज सिद्धेश्वर मित्रमंडळ गोराईचा महाराजाकडून 2,500, अक्षय बांदिवडेकर 3 बॉल 3 षटकार 2,000 रुपये, 6 बॉल 6 षटकार 10,000 रुपये, स्वप्नील परब यांच्याकडून 1,000 रुपये आणि वनवे साहेबांकडून 2,000 रुपये. हे पारितोषिक ऋषी कदमसाठी आहे. काही क्षणातच या ठिकाणी आगमन होणार आहे. जसं मगाशी मी नाव घेतलं, सोहम राणेच्या दिनेश लाड क्रिकेट अकॅडमीमधून तयार झाला. द्रोणाचार्य पुरस्कार ज्यांना लाभला, महाराष्ट्र राज्याचा शिवछत्रपती पुरस्कार ज्यांना लाभला, समोर मिळाला पहिलाच बॉल, मयूर पाटील बाद होतोय. असे दिनेश लाड सर यांचे चिरंजीव आणि मुंबई साठी रणजीमध्ये या मोसमामध्ये 5 सेंचुरी, IPL मध्ये आपण पाहिलं मुंबई इंडियन्ससाठी योगदान आणि खऱ्या अर्थाने रोहित शर्मा ज्यांची SV शाहीचं नाव त्यानंतर कित्येक वर्ष ज्यांनी स्कूल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं आणि आज मुंबईचा एक तारणहार संकटमोचक म्हणून ज्याला आपण पाहतो, असे निश्चितच आपल्याच या बोरुलीकर म्हणून ज्याला आपण पाहतो, मुंबईचा खेळाडू रणजीपटू सिद्धेश लाड याचं काही क्षणातच या ठिकाणी आगमन होणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण काही क्षणातच रोहित शर्मा यांचे बंधू विशाल शर्मा यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. सिद्धेश लाड आता येणार आहेत रणजीपटू. आपण जर पाहिलं तर माघाटाने विधानसभा कार्यसम्राट आमदार प्रकाशदादा सुर्वे साहेबांच्या माध्यमातून 14 ते 18 या एप्रिलच्या दरम्यान भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन वाढदिवसानिमित्ताने आपण पाहणार आहोत. या ठिकाणी मी अजिंक्य सानप यांना विनंती करतोय, युवा सेना कोर कमिटी सदस्य, युवा नगरसेवक, शिवसेना आदरणीय सन्माननीय राज प्रकाशदादा सुर्वे साहेबांचा आपण सत्कार सन्मान या ठिकाणी करणार आहोत. त्याचप्रमाणे या ठिकाणी दैसर विधानसभा संघटक शिवसेना शिंदे गट नरेंद्रभाई यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. नरेंद्रभाई देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत. जय महाराष्ट्र नरेंद्रभाई. ज्या प्रकारे शिंदे गटासाठी ज्यांचं योगदान आपण पाहतोय, दैसर विधानसभा संघटक म्हणून ज्यांचं योगदान आहे, असे नरेंद्रभाई यांचं देखील आपण धन्यवाद आणि हार्दिक आभार. ज्या प्रकारे त्यांची उपस्थिती आपण पाहतोय या स्पर्धेला, नरेंद्रभाई यांचं देखील स्वागत व्यासपीठावर आपण पाहतोय. राज प्रकाशदादा सुर्वे साहेब युवा सेना कोर कमिटी सदस्य आणि निश्चितपणे युवा नगरसेवक म्हणून ज्यांचं योगदान, शिवसेना हा सत्कार सन्मान आपण पाहत आहोत. नरेंद्रभाई आपण पाहतोय, दैसर विधानसभा संघटक शिंदे गट यांचं देखील आपण पाहतोय या ठिकाणी उपस्थिती. नरेंद्रभाई 3 बॉल 3 षटकारासाठी 3,000 रुपये. तरुणभाई आणि सागरभाई खेळाडू त्या ठिकाणी ते सोपा झेल, दॅट शुड बी टेकन अनदर विकेट डाऊन. 98 धावा करायचे आहेत. हॅट्रिक होते का? नाही. यश मिळतंय ते म्हणजे चतुरला यश मिळतंय, रोहित नार्वेकरला यश मिळतंय, कांदिवली संघाला. पाहतोय गॉडविन डिसोजा यांच्याकडून देखील पारितोषिक आपल्याला पाहायला मिळेल. अजय बॉईज या संघाचे गॉडविन डिसोजा. बिग बॅचचं जे आयोजन आणि मॅच संपलेले आहे. अशा बरोबरच याबरोबरच कांदिवली या संघाने या बेस्ट ऑफ कांदिवली वर्सेस बेस्ट ऑफ बोरिवलीमध्ये कांदिवली संघाने बोरिवली संघाचा पराभव केला. अंतिम फेरी निश्चितपणे आपण स्टार्ट करणार आहोत. आकाश सानप यांचं या ठिकाणी आगमन झालेले आहे. गॉडविन डिसोजा यांच्याकडून देखील पारितोषिक होतं. शिफा स्ट्रायकर्स यांना विनंती करतोय, आपली प्लेइंग 11ची लिस्ट आम्हाला लवकरात लवकर द्यायची आहे. शिफा स्ट्रायकर्स संघाला विनंती राहील. मी विनंती करतोय शिफा स्ट्रायकर्स या संघाचे